नमस्कार, अर्चनास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साबुदाण्याचा उपमा बनवणार आहोत. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवला हा झटपट बनणारा उपवासाचा पदार्थ आहे. चला मग बनवायला सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 बटाटा घेतलेला आहे चिरून. मिरची घेतलेली आहे. शेंगदाणे, मीठ आणि तिखट. सुरुवातीला आपण हा साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, बारीक करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं आहे. हे बघा, आणि हलक्या हाताने भिजवायचं आहे त्याला. हे बघा, आणखी टाकते. हा उपमा खूप लवकर बनतो, याला वेळ लागत नाही करायला आणि सोपाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. आणखी टाकते थोडस पाणी. हे पास शिंपडून घ्यायचंय असं पाणी. हे बघा, आता 5 मिनिटासाठी हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. आता आपण कढईकडे जाऊया. हे बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. मी उपवासाला शेंगदाण्याचं तेल वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरंही वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार. आता तेल गरम झालं का बघूया. आता आपण हा बटाटा आहे हा त्याच्यामध्ये टाकूया. हे बघा, आता याला असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे ते शिजतील. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया. हे बघा, आता हा साबुदाणा जो आहे त्याच्यामध्ये आपण, हे बघा, साबुदाणा जो आहे त्याच्यामध्ये आपण तिखट घालूया. तुम्ही आवडीनुसार घालू शकता तिखट. चवीनुसार मीठ आणि हा शेंगदाण्याचा कूट. आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेऊया हाताने. हे बघा, हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे त्याला. हे बघा, हलक्या हाताने मिक्स केलंय. आता आपण याला कढईमध्ये टाकूया. आता याला छान असं परतून घेऊया. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे त्याला, म्हणजे त्यातला जो मसाला आहे तो त्याला मिक्स होऊन जातो. हे बघा, छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हा बघा, आपला उपमा झालाय. थोडासा होऊ द्यायचा आहे आणखी.
मी कमी गॅसवरतीच केलेला आहे त्याला, नाहीतर चिपकण्याची भीती असते. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा उपमा बनवणं झालेला आहे. एकदा नक्की करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा उपमा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की पदार्थ कसा बनला. धन्यवाद.